10 तारखेपासून पाटण तहसील कार्यालयाबाहेर मराठा समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक तरुण उपोषणास बसणार, माजी आमदार नरेंद्र पाटील। यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते। अधिक माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली गेली। जिल्ह्यामधून पाटण तालुक्यामधील असणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी आज महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवलेला आहे। 58 गावाचे याद्या त्यांनी त्या ठिकाणी काढलेल्या आहेत। जोपर्यंत सुप्रीम कोर्टामधून मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल जोपर्यंत स्थगिती उठत नाही, जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत पाटण तालुक्यातील मराठा समाजातील असणारे तरुण वर्ग या ठिकाणी तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर उपोषणाला बसलेले आहेत। प्रत्येक गाव कमीत कमी 10 तरुण किंवा त्याच्यापेक्षा जास्त तरुण त्या ठिकाणी उपोषणाला 10 तारखेपासून सुरुवात करणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने जी मशाल येते, ती मशाल ही गडावरनं जी मशाल येते, ती मशाल सर्वप्रथम त्या आंदोलनकर्त्या ठिकाणी येईल आणि मग आपल्या गावी जाईल। मी महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना एकच आव्हान करतो, जर पाटण तालुक्यातील डोंगर कपाळमधील राहिलेला तरुण वर्ग असा निर्णय घेऊ शकतो तर तुम्ही का शांत बसता? तुम्ही आता आंदोलना करायला सुरुवात करा। साहेब, आमदारांची बैठक घेणार आहे, त्याबाबत काय सांगा? छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या उपस्थितीमध्ये सातारमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वपक्षीय मराठा आमदारांची बैठक लावणार आहे हे मी वक्तव्य केलं होतं आणि मी बऱ्याचशा मराठा आमदारांशी मी बोललेलो आहे। सर्वपक्षीय मराठा आमदारांना आम्ही बैठकीला नवी मुंबईमध्ये माथाडी भवनमध्ये बोलवणार आहोत। लवकरच ती तारीख मी या ठिकाणी जाहीर करेन।